उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसतील, रवी राणांचा खळबळजनक दावा। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात यांचा उदय होणाऱ्या ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली, त्याप्रमाणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष तोडला जाईल। भारतीय जनता पक्षाला देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे। फक्त इथे नाही, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा पक्ष देखील तोडला जाईल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत खळबळजनक दावा केला आहे। रवी राणा म्हणाले की संजय राऊत यांना कल्पना नाही, ते आधी सुद्धा अंधारात होते आणि आता सुद्धा ते अंधारात आहेत। उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे देखील नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारणार आहेत आणि त्या गतिविधीने उद्धव ठाकरेंचं पाऊल टाकणं सुरू झालेलं आहे, तसा दावा त्यांनी केला आहे। तसेच उद्धव ठाकरे हे भाजपसोबत दिसतील, यावेळी संजय राऊतांना मोठा झटका बसणार आहे, असंही रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतला कल्पना नाही आहे, आधी सुद्धा ते अंधारामध्ये होते, आता सुद्धा अंधारामध्ये आहे। उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत डायलॉग करून सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे। येणाऱ्या काळात मोदीजींचं सुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे। त्या गतिविधीने त्यांचे पाऊल टाकणे सुरू आहे। म्हणून अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसेल, हा झटका मोठा संजय राऊतला बसणार। तुम्ही पहा, देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय मुख्यमंत्री होते। ते मुख्यमंत्री असताना त्यांना एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवायचं होतं, म्हणून त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेतलं। जर देवेंद्र फडणवीससारखा एक चांगला नेता 2 पाऊल मागे येऊन जर त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री बनू शकते, तर मला वाटते बहुमत भाजपचं आहे, एक हाती सत्ता आहे। आणि तेच डोक्यामध्ये ठेवून एकनाथजी शिंदेंनी आज देवेंद्र फडणवीसांना जी संधी दिली आणि एकनाथजी शिंदे 2 पाऊल आज मागे झाले, तर मला असं वाटतं यालाच राजकारण म्हणतात की एकामेकाला वेळेनुसार संधी द्यावं लागते, 2 पाऊल मागावं लागते। त्यावेळी देवेंद्र फडणवीस मागे आले, आज एकनाथ शिंदे मागे आले, म्हणून त्यामुळं कोणी उपमुख्यमंत्री बनला किंवा मुख्यमंत्री बनला हा विषय नाही आहे। तिन्ही चारही पक्ष एकत्र आहे, आम्हीसुद्धा सगळे एकत्र आहे आणि त्यामुळं काही संजय राऊतने त्याच्यावर टीका करू नये। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती।